संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णव लादली, योगी या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिपाठातला हा 8वा अभंग आपल्याला संतांच्या संगतीचं मार्गदर्शन करतो. जर आपल्याला संतांची संगतच नाही लाभली तर काय होऊ शकेल या गोष्टी सांगतो. समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता किंवा आपण त्याला मॅप म्हणतो, सध्या आपल्याला गुगल मॅप बघायची सवय असते, तर हा नकाशा किंवा गुगल मॅप जर विमान प्रवासाचा दाखवला आणि तो 3 तासामध्ये किंवा 4 तासामध्ये होणारा प्रवास असेल काही हजारो किलोमीटरचा, तर आपण नुसता तो मॅप पाहून किंवा तो नकाशा पाहून तो प्रवास करू शकत नाही. कारण त्या ठिकाणी आपल्याला त्या विमानाची आवश्यकता असते. तसंच एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे आपण एखादी गोष्ट पाहून मिळवू शकत नाही, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला एका मध्यस्थाची गरज असते, ती म्हणजे संत, आणि ती गोष्ट म्हणजे देवाची भक्ती. संतांच्या संगतीमध्ये मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची जर संगत लागली तर मात्र आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी ह्या चांगल्या होत्याल. ज्या मनामध्ये आपल्या इच्छा असत्याल, ज्या मनाने गोष्टी केलेल्या असत्याल, त्या गोष्टी देखील आपल्याला मिळू शकतात. आणि अशाच प्रकारे जर आपण संतांच्या संगतीमध्ये मनानं जर मार्गक्रमण केलं, पूर्ण मनानं जर अर्पण करून सर्वस्व जर आपण ईश्वर भक्ती केली, तर श्रीपती मिळवण्याचा आकळण्याचा मार्ग म्हणजे पंथ आपल्याला उपलब्ध होतो. परंतु संतांची संगती म्हणजे खऱ्या संतांची संगती आवश्यक आहे. सध्या अनेक भोंदू संत म्हणून साधू म्हणून मिरवतात, पण त्याच्यापासून आपण मात्र हे सावध राहायला पाहिजे. खरा साधू कोण? तर ज्याला ईश्वर भेटीची तळमळ असते, ज्याला आपला शिष्य भेटल्यावर त्याच्यावर तो कृपा करतो, असा तो खरा साधू असतो. परंतु सामान्य माणसाला ही गोष्ट लवकर लक्षात न आल्यामुळे तो फसवला जातो. अशांत असलेल्या मानवाच्या जर मनामध्ये ईश्वर भक्तीचं जर आपण चांगल्या प्रकारे संगोपन करायचं ठरवलं, तर ते संतांच्या संगतीनंच होऊ शकतं. ईश्वराच्या भेटीसाठी जर आपण जीवनातला सर्वात मोठा मार्ग जर कोणता आहे असं जर ठरवलं, तर त्याग हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. आणि त्याग आणि भक्ती हेच आपल्याला ईश्वर मार्गावर घेऊन जाऊ शकतं. असं म्हणतात की जेव्हा शंकर देखील त्यांचा ईश्वर म्हणून हे रामाला मानतात, विष्णूला मानतात, म्हणून तो रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे शिवाचा जो आत्मा असता तो देखील राम जप करतो. कारण रामकृष्ण नाम हे निरंतर घेताना आपल्याला कितीही सांसारिक प्रलोभनं आली तरी ती निश्चयपूर्वक आपली दूर सारली जातात. प्रत्येकालाच आपल्या शरीर आणि आत्मा प्रिय असतो. त्याचप्रमाणे भगवान शंकरांना देखील त्यांच्या आत्म्याप्रमाणेच श्री विष्णू किंवा श्री रामाचा जाप किंवा नाम हे प्रिय आहे. म्हणून आत्मा जो शिवाचा तो रामजप करतो. रामजप हा मंत्र आपल्याला तारक ठरत असतो. आपण जर रामनाम जर घेत राहिलो तर आपले द्वैत्वाचं बंधन मात्र नाहीसं होतं. हे बंधन माणसाला आखडून आणि जकडून ठेवत असतं. द्वैत्वाचं बंधन म्हणजे काय? की जिथं आपला जीव आणि ईश्वर हे वेगळे मानणे होय, म्हणजे द्वैत्व. परंतु हे बंधनच निघून गेल्यानंतर संपूर्ण सृष्टीच एक आहे यावर आपलं ठाम विश्वास बनतो आणि ईश्वर म्हणजे जीव आहे या गोष्टीशी आपण पूर्णपणे समरूप होऊन एक वाक्यता आणतो. आपण असं मानतो की हे सर्व जगामध्ये कणाकणात चराचरात ईश्वर व्यापलेला आहे, परंतु माणूस या जगापासून स्वतःला शहाणा आणि वेगळा समजत असतो. म्हणून आपण बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी मानत नाही.
संतांच्या संगतीमध्ये असे थोर कार्य घडू शकते, कारण आपल्याला माहीत असलेली प्रत्येकच गोष्ट ही कशा प्रकारे साध्य करायची किंवा तडीस न्यायची हे सांगवण्यासाठी एखादा गुरु, एखादा संत, साधू, चांगला माणूस, सत्कर्मी पुरुष किंवा आपल्या कुटुंबातलीही कोणती तरी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर ह्या जीवनातला अवघड प्रवास देखील आपण पूर्ण करू शकतो. जय जय रामकृष्ण हरी.